दिवाळी हा सण थाटामाटात उत्साहात साजरा केला जातो। मात्र यावर्षी ज्या अतिवृष्टीने पाऊस झाला त्या पावसाचा परिणाम शेतकऱ्यावर झाला आहे, शेताच्या पिकावर झाला आहे। त्या अनुषंगाने शेतकरी पूर्णतः हातात झाले होते। त्यामुळे शेतकऱ्याला जी शासनाची मदत पाहिजे होती ती मिळाली नाही। त्यासोबतच आता सध्या बघितलं तर दिवाळी निमित्त पूर्ण बाजारपेठ म्हटलं तर जे कृषी उत्पन्न बाजार समितीचा पूर्ण बंद आहेत। मागील 5 दिवसापासून या कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना जो आपला शेतमाल आहे ते कुठेतरी खाजगी व्यापाऱ्यांना विकायची वेळ येते। त्यामुळे जो शेतकऱ्यांना यापूर्वीच जे 3.5 ते 4 हजारपर्यंत जे बाजार समितीत जो दर मिळत होता ते आता खाजगी याच्यापेक्षाही कमी दराने त्यांना विक्री करण्याची वेळ येते। त्यामुळे शेतकरी पूर्णतः हातात झाला आहे। सध्याची जर परिस्थिती बघितली शेतकऱ्यासाठी आता दिवाळी निमित्त जर बाजार समित्या बंद असल्यामुळे खाजगी व्यापाऱ्यांना जी विकण्याची वेळ येते, कुठेतरी दिवाळी कुठेतरी साजरी व्हावी आणि त्या अनुषंगाने त्याने हे माल विकायची वेळ येत आहे। त्यामुळे शेतकऱ्याचं जे आर्थिक लूट होते कुठेतरी थांबवायला पाहिजे आणि शेतकऱ्याला कुठेतरी मदत देण्याची गरज आता शासनाची लवकरात लवकर व्हायला पाहिजे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।